पूर आलाय. अंबरवाडीकर ऐका, मंद मंद पाऊस आला तुम्ही काय म्हणता सांगा तुमच्या भाषेत बोला. मंद मंद पाऊस म्हणजे मुसळधार का? हा, झिमझिम. हा, ऐका ऐका, मंद मंद शब्दाचा अर्थ झिमझिम नाही होता. झिमझिम पावसाला आपल्याकडे झड म्हणतात. झड, झडग, झड. हा, ते झड जे असते पावसाची, त्या झडीमध्ये पाणी चांगलं वाढत असते. शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो. झडीचा फायदा शेतकऱ्याला होतो, पाण्याची पातळी वाढायला मदत होते. आणि त्यातली त्यात तुमच्यासारख्या अशा उथळ जमिनीवाल्या लोकांना तर लय फायदा होतो त्याचा. नाही असल्या जमिनीवर, खडकाच्या डोंगराळ जमिनीवर जेवढा पाऊस रपारपा पडल तसा भडा 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 पाणी निघून जाते. पण तो झिमझिम पाऊस चांगला असतो शेतकऱ्यासाठी. त्या पावसात जर माणूस गेला तर पूर्ण अंग उलं होते त्या माणसाचं. पण मंद मंद पावसाला दुसरा एक शब्द आहे बघा, आहे का काय तुमच्या डिक्शनरी मध्ये? हा, कसा? त्याला ग्रामीण भाषेतला शब्द आहे, त्याला भूरभूर म्हणतात. आहे का तुमच्याकडे? आहे पण तुमच्या लक्षात येत नव्हतं. ऐका, भुरभुर जो पाऊस आहे ना, तो पाऊस पडताना तर दिसतोय, पाऊस पडताना दिसतो. पण माणूस जर घराच्या बाहेर निघाला तर अंगावरचा कपडा बी ओला होत नाही त्या पावसाने. पाऊस न पडताना दिसतो, अंगावरचा पाऊस कपडा ओला होत नाही. त्याला म्हणावं मंद मंद पाऊस. मला सांगा अंबरवाडीकर, असा पाऊस किती महिने चालला म्हणजे नदीला पूर येईन सांगा? ज्या पावसानं अंगावरचा कपडा भिजत नाही मस्के पाटील, तेव्हा पाऊस किती दिवस पडला म्हणजे नदीला पूर येऊ शकत नाही. पण इथं शब्द आहे मंद मंद पडे पाऊस, आणि पुढे गेल्यावर पुढे चढायला आचाट. आचाट म्हणजे साधा पूर नाही, आफाटच पूर होता. अचानकच पाणी वाढलं होतं ते. मग आता काही माणसं डोकं लावणारे डोकं लावतील, ते म्हणतील महाराज जिथं पाऊस मंद मंद पडत होता, हा त्या मंद मंद पावसानं नदीला पूर नाही आला. वर कुठंतरी डोंगरा डांगरात पाऊस पडला असेल आणि त्याचं पाणी इकडं खाली आलं असेल. पण तसं बी काही नाही. पद्माकरांना वर बी पाऊस पडला नव्हता, खाली बी पाऊस पडला नव्हता. खाली मंद मंद पडत होता, नदीला तर पूर आला होता. पण ऐका जरा लक्ष देऊन, नदीला पूर आला होता पण तो पाण्याचा नव्हता. होतं पाणी पण पूर पाण्याचा नव्हता, पूर प्रेमाचा होता. जरा बारकाईने लक्ष देऊ नका, प्रेमाचा पूर होता. तू म्हणाल काय संबंध प्रेमाचा? यमुनेला पूर आलाय. यमुना ही कृष्ण परमात्म्याची मुलगी आहे. लग्न लावलं देवानं तिचं यमुनेचं समुद्रासोबत. माहेरापासून निघाली डायरेक्ट सासरला गेली तर पुन्हा फिरून माहेराचं तोंड पाहिलं नाही, बापाचं दर्शनच झालं नाही तिला. आज तिनं विचार केला बाप दारात आलाय. जगाचा बाप फक्त माझा नाही एकटीचा, सगळ्या जगाचा बाप आज माझ्या दारात आलाय. एवढीच संधी माझ्या बापाच्या दर्शनाची, देवाच्या चरणाच्या दर्शनाच्या प्रेमाचा पूर्तीच्या अंतःकरणात आला. आणि पाणी वाढायला लागलं. जसं पाणी वाढायला लागलं, अगदी बघता बघता वाढत वाढत छातीचं गळ्याला, गळ्याचं नाका तोंडापर्यंत गेलं. देवानं विचार केला आता ह्याच्यात माझं नुकसान आहे. एकतर जर माझ्या बापाच्या नाका तोंडात पाणी गेलं तर बापाच्या पायाखालची वाळू सरकन आणि बाप बी वाळून जाईन आणि मी बी जाईन. बरं, दुसरी गोष्ट, लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण साधू संतांनी गायलंय, सांगितलंय की ज्या नाम लेत भव सिंधू सुखाई, ज्या भगवंताचं नुसतं नाव जरी मुखानं घेतलं तर भव समुद्र सुखून जातो, तरुण जातो माणूस. आणि जो भगवान परमात्मा साक्षात त्याच्या बापाच्या डोक्यावर होता पण त्याच्या बापाला त्याला वाचवता नाही आलं तर त्याचं नाव तू आम्हाला काय वाचविणार आहे? म्हणून देवानं विचार केला तर आता मात्र जास्त विलंब करता विघ्न ओढवेल. वेळ लावण्यात मजा नाही. भगवान परमात्म्याने आपला उजवा पाय त्या टोकरीच्या बाहेर काढला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याचा पाण्याला स्पर्श केला. स्पर्श झाल्याबरोबर वरचं पाणी वर, खालचं पाणी खाली, मधून रस्ता तयार झाला. आता काही माणसं पुन्हा डोकं लावतील, महाराज देवाला जर तिला त्या पाण्याला स्पर्शच करायचा होता तर एखाद्या टोकरीत झोपलेला माणूस किंवा लेकरू त्यानं पाय जर बाहेर काढलं तर त्याचा पाय जितका खाली येतो त्याने जर ठरवलं असतं आपला हाचा हात बाहेर काढला असता तर हात आणि पाय दोन्ही सारखंच खाली जाणार आहे. हाताने स्पर्श करता आला असता नक्की आला असता, पण त्या यमुनेचं समाधान झालं नसतं. कारण यमुनेला दर्शन घ्यायचं होतं देवाच्या चरणाचं. चरणाचं दर्शन घेतल्याशिवाय भक्ताला समाधान नाही.
कारण आहे बघा, फार मोठं लॉजिक आहे त्याच्या माग. आपण म्हणतो पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन. एकमेकाच्या पाया पडतो. पाया कुणाच्या पडावं? मोठ्या माणसाच्या. वयानं मोठा असला पाहिजे, अधिकारानं मोठा असला पाहिजे, ज्ञानानं मोठा असला पाहिजे, त्याच्या पाया पडावं. पाया पडण्याच्या मागचं लॉजिक काय? पाया पडणं म्हणजे प्रक्रिया कशी आहे बघा. आता मी सांगितलं तुम्हाला कुणाच्या पाया पडायचे. पाया पडत असताना ज्याच्या पाया पडायचंय त्याच्या पायावर आपलं डोकं पडलं पाहिजे, म्हणजे डोकं त्याच्या पायावर टेकलं पाहिजे. पायावर म्हणण्यापेक्षा प्रत्येक माणसाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये, माणसाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये पूर्ण बॉडीचं कनेक्शन आहे. मेन स्विच म्हणजे पायाचा अंगठा आहे. मला बऱ्याचदा काही लोक विचारतात, तुम्ही उजव्या पायाच्या अंगठ्याला चंदन का लावता? तुम्ही हे माणसाचे बॉडी फार विचित्र बनवली देवानं. कुठलं बटन आणि कुठलं स्विच कुठं दिलं सांगता येत नाही. ते असलं काय काय नाडी तज्ञ माणसं. दुखायला लागते डोकं आणि इकडं हातपाय कुठं तरी जाते, तिला इकडं डोकं फ्रेश होतं. कारण ते स्विच आहे, केंद्र आहे. पूर्ण बॉडीचं स्विच म्हणजे माणसाच्या उजव्या पायाचा अंगठा आहे. तुमचं बालपण आठवा. पळता पळता पायाला ठेच लागते अंगठ्याला आणि अंधाऱ्या येतात डोळ्याला. झालं कधी असं? याचं कारणच आहे नख आणि शिखाचं केसाचं हे कनेक्शन आहे. भगवान कृष्ण परमात्म्याच्या पायाला बाण मारला व्याधानं. बाण लागला उजव्या पायाच्या अंगठ्याला देवाच्या, आणि मेंदूच्या नसा तर देवाच्या तुटल्या सज्जन. म्हणून दर्शन घेताना उजव्या पायाच्या अंगठ्याचं घ्यावं. आजकाल दर्शनाची परंपरा फार बदलली. एज्युकेटेड माणसं, शिकलेली सवरलेली पोरं नाविलाजानं दर्शनाला येतात गुरुजी, पण त्यांची दर्शनाची पद्धत अशी असते. इतकं अंतर असते बघा, असं पूर्ण वाकत सुद्धा नाही. काही काही तर सुशिक्षित पोरा सुद्धा सांगायचे. ही पद्धत आपली नाही, ही ख्रिश्चनाची पद्धत आहे असं दर्शन केले. पण आपल्याला ही चुकीची सवय लागली आहे. महाराष्ट्रामध्ये बघा सज्जन हो, महाराष्ट्रातला वारकरी 12-12, 15-15 घंटे, 2-2 दिवस पडत्या पावसात बारीला लागण. पण जोपर्यंत पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवत नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणाचं समाधानच होत नाही सज्जन. चारी धाम हिंडून या तुम्ही, चारी धाम हिंडून या, कोणत्याच देवाच्या पायावर डोकं टेकवण्याची परवानगी तुम्हाला नाही. एकमेव जागा पायावर डोकं टेकवण्याची ती म्हणजे माझ्या पांडुरंगाचे पाय आहेत सज्जन. पांडुरंगाच्या पायावर फक्त देवाचे पाय उघडले हो लोकांनी डोकं टेकू टेकू, पण भक्ताचं बी समाधान होत नाही. जाऊ द्या, याच्यावर आपल्याला अधिक बोलायचं नाही. वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नेलं आणि गोकुळात नेल्यानंतर सज्जन हो यशोदा मातेच्या समोर नेऊन टेकवलं. मायेला उचलून घेऊन आले. मायेनं कंसाला सावध केलं. कंसाने ज्या वेळेला ऐकलं कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. दुष्टाला चळकाप सुटला, थरकाप सुटला. पण भक्ताची काय अवस्था झाली? म्हणले भक्त सगळे झोपलेले. मध्यरात्रीची वेळ आहे, भक्त झोपलेले सगळे झाले गुरुजी. आणि जसं जसं पहाट होऊ लागली, ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली आणि सगळ्या गवळणी गोपिका जाग्या झाल्या. कारण जुन्या काळातल्या गवळणी गोपिका ब्रह्ममुहूर्तावर उठत होत्या, पहाटेच उठायच्या, पहाटच. आजकालच्या गवळणी बी पहाटेच उठतात 8:30 वाजता. चांगलं कडक ऊन पडेपर्यंत पहाट झाली असं वाटतच नाही. फार अवघड झालंय सर आजकालचं माणसाचं जीवन. जर बघितलं ना, फार अवघड आहे माणसाचं जीवन. चांगले चांगले माणसं तुमच्या आमच्यासारखे आपण सगळेच आता काय एकाच माळीचे म्हणे आपण सगळे. माणसाला लवकर आरोग्य जपायचं असेल तर लवकर झोपावं, लवकर उठावं माणसाने. पण सज्जन हो, लवकर माणूस कधी उठेल? जर लवकर झोपला तर. इकडे लक्ष द्या. पण आज झोपण्याची परिस्थिती अशी झाली, जोपर्यंत मोबाईल चालता चालता साहेब, मोबाईल असा चालता चालता व्हॉट्सअपचे फेसबुकचे मेसेज बघता बघता जोवर हातातला मोबाईल 2-3 वेळेस नाकावर येऊन आदळत नाही
तर झोपायची वेळ झाली असं वाटत नाही. एक तर मोबाईल आदळला पाहिजे नाकावर, नाही तर मोबाईलची चार्जिंग संपली पाहिजे, तरच माणसं झोपते. आज सगळ्यात जास्त सुखी माणसं कोण आहेत माहितीये? ज्या गावात कोणत्याच मोबाईलच्या कार्डाला, सिम कार्डाला नेटवर्क नाही, कुणालाच नेटवर्क नाही कशाला, त्या गावातली माणसं सुखी आहे. गोकुळातल्या गवळणी लवकर झोपायच्या आणि लवकर उठायच्या ब्रह्ममुहूर्तावर. तुम्हाला एवढ्या लवकर उठून काय करायचं? ज्या प्रातःकाळी प्रहराराती उठल्या गवळणी बाळा, हो घुसळण मांडी रे घरोघरी सकाळा. शिंक्यावरचे गाडगे खाली घ्यायचे, सगळं दही डेऱ्यामध्ये टाकायचं, त्याच्यात रवी घालायची आणि त्याचं मंथन करायचं. घुम घुम करती आनंदल्या गवळणी गवळणी, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. दयाचं मंथन त्या गोपिकांनी करावं. दही दूध तूप लोणी सगळं त्या गवळणीने सजन हो मंथन करायच्या आणि बाजूला काढायचं. ते सगळं पहाड झालेली होती. अचानक एका गवळणीच्या एका दासीच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. यशोदा मातेच्या महलाच्या दिशेने तो आवाज येतोय. त्या आवाज ऐकल्याबरोबर तिला आश्चर्य वाटलं. मनात विचार करते, कोण रो रहा है, कौन रो रहा है? बालक रो रहा है कि दुनिया का मालक रो रहा है? बालक रडतोय का जगाचा मालक रडतोय? मनात विचार करते. गवळण सज्जन हो धावत गेली. जाऊन पाहिलं तर सुंदर त्या भगवंताचं रूप पाहिलं तिने. एवढा आनंद झाला त्या गवळणीला आणि तो आनंद गगनात मावेन असा झालाय त्या गवळणीला. सगळ्या गावामध्ये ती गवळण ती गोपिका सांगत सुटली. सज्जन
वाऱ्यासारखी बातमी पोहोचली. सगळ्या गवळणी यशोदेच्या महलामध्ये आल्या आणि आनंद व्यक्त करू लागल्या. ती गवळण ज्या वेळेला सगळ्या लोकांना सांगत होती, सगळ्या गवळणीला सांगत होती, एका चौकात काही गवळणी उभ्या होत्या. त्या गवळणी तिला विचारू लागल्या, अगं बाई झालं काय, एवढी का आनंदित झाली आहेस तू, तुझ्या आनंदाचं कारण तरी सांग. ती म्हणू लागली, कसं सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला हो, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद गोकुळाच्या जीवनात, गोकुळातल्या लोकांच्या जीवनामध्ये झाला. दह्याचं मंथन करणाऱ्या सगळ्या गवळणी लोण्याचे गाडगे घेऊन गेल्या. तिथं गेल्यावर कळालं त्यांना, आपल्या कडेवर आपले लेकर नसून लोण्याचे गाडगे. ते सगळं लोणी नंद बाबाच्या अंगणामध्ये त्यांनी रिचवलं. कमळे एवढा ढीग झाला त्या लोण्याचा, आणि त्या कमरे एवढ्या ढिगामध्ये सगळ्या गोकुळातले लोक नाचू लागले. अंबरवाडीकर ते म्हणाल, महाराज कमरे एवढा कुठे लोण्याचा ढीग होत असतो? लोणी अहो बघायला भेटणार आज. लोणी नुसतं ऐकायला भेटतंय, गावाचं नाव लोणी बघायला भेटतंय का? लोणी काळ भोर तरी लांब आहे. लोणी नाही, ऐका ऐका, कमरे एवढं सांगतोय मी, फार कमी सांगितलं. संतांनी प्रमाण दिलंय, गोकुळात इतकं लोणी होतं. घरी ताकाचे सरोवर आणि येथे लोण्याचे पूर येत होते. पाण्याचे पूर बघायला भेटत नाहीत आपल्याला. लोण्याचे पूर गोकुळात. आजही जर गेलात गोकुळात तर 5-5 लाख गायांच्या गोशाळा आहेत. किती घर? 5 लाख गायी. ज्या वेळेला त्या गोवर्धन पर्वतावरून वासराच्या ओढीनं पळत येतात ना, ते खांड झुंडच्या झुंड बघण्यासारखा नजारा असतो सज्जन. आजकाल फार दुर्दैवाची गोष्ट आहे, शेतकऱ्याकडे गायी राहिल्या नाही. पहा, गाय राहिली नाही, गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही. पहा, फार मोठी शोकांतिका आहे. दूध में हो साई, गोठे में गाई और घर में आई, तब देखना उसकी कमाई. गोठ्यात गाय असावा, दुधावर साय असावी, घरात माय असावी सज्जन हो. मग पहा त्याची कमाई कशी आहे. गोठे में हेला, घर में साला और खेत में नाला, कभी नहीं होगा उसका भला. गाय घरात असली पाहिजे. 1 एकर जरी जमीन असेल ना, सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. एक शहरातले लोक सुद्धा आता सुज्ञ झाले, सांभाळायला लागले. जमीन नसताना सुद्धा चारा विकत घेऊन एखादी गाय सांभाळतायत. पण आज जुन्या काळातले लोक म्हणायचे, गाय सांभाळण्यासाठी खेड्यागावातले लोक फार संवेदनशील आहे. एका गुरुजींना शिक्षा, त्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, गुरुजी गाव और शहर में क्या फर्क है? गर्दे सर, तुम्ही शिक्षक होते काळ,
त्या सरांनी उत्तर दिलं. पोरांनी विचारलं गांव किसे कहते हैं और शहर किसे कहते हैं? गुरुजी ने उत्तर दिया, बच्चों जिस गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं और गायें पाली जाती हैं उसे गांव कहते हैं. गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं और गायें पाली जाती है उसे गांव कहते हैं, और जिस गलियों में गायें आवारा घूमती है और कुत्ते पाले जाते हैं उसे शहर कहते हैं. आज शहराची अवस्था आहे, गाई मोकारत रस्त्यावर. गाडी चालवताना कीर्तन करायला गडबड असली की माणसापेक्षा जास्त अडचण कोणाची? त्या जनावरांचीच. कारण खेड्यागावातल्या लोकांनी गाई मोकळ्या सोडल्या त्या शहरामध्ये गेल्या. पन्न्या खाय, कुठे काय नु काय, 10-15 दिवसाचं शिळ अन्न खाय. आज सज्जन अर्ध पोत गायीच्या पोटातून त्या पन्न्या निघताय. का झालंय अशी अवस्था? गायीचं महत्व कळलं नाही. ऐका लक्ष देऊन. आता संपलं कीर्तन, 10 मिनिटात विराम होणार आहे आपलं कीर्तन. 7 गोष्टी नुसत्या डोळ्याने जर पाहिल्या तर एवढं पुण्य तुमच्या जीवनात कधीच त्याचा नाश होणार नाही. गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधुलिम गोष्ट गोष्पदम पक्व सस्यान्वितम क्षेत्रम दृष्ट्वा पुण्यम लभेत ध्रुवम. गायीचं गोमूत्र, लक्ष देऊन ऐका शेतकरी मंडळी. गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, गायीचं दूध, गायीच्या पायानं उमटलेली खूर, गायीच्या पायानं उडालेली धूळ, गायीचा गोठा आणि हरीभरी परिपक्वतेला प्राप्त झालेली शेती, या 7 वस्तू नुसत्या डोळ्याने जरी पाहिल्या तर एवढं पुण्य माणसाला, त्या पुण्याचा कधीच नाश नाही. एक गाय जरी आपल्या दावणीला असेल, एक गाय जरी आपल्या दारात असेल तर हे पुण्य तुमच्या पदरात रोज आहे सज्जन हो. जगाचा बाप भगवान परमात्मा 11 वर्ष 53 दिवस हिंडे रानो रान गायी पाठी. किती 11 वर्ष 53 दिवस कृष्ण परमात्मा अनवणी पायाने वृंदावनामध्ये गायाच्या पाठीमागे हिंडला परमात्मा. पायात काही नाही घातलं सज्जन. गाय सामान्य नाही. मला कशाहून सांगायचंय तुम्हाला, त्या लोण्यावरून विषय निघाला म्हणून सांगतो. आज लोणी बघायला भेटत नाही, लोणी राहिलं नाही. त्या गोकुळामध्ये एवढं लोणी होते, सगळे त्या आनंद व्यक्त करू लागले. विचार करा, 5000 वर्ष झाले कृष्णाच्या अवताराला. अहो, त्या 5000 वर्षानंतरही माझ्या कृष्णाच्या जन्म उत्सवाच्या या नुसत्या आपण कथा कीर्तनाच्या माध्यमातून गातो तर एवढा आनंद आपल्याला मिळतो. ज्या लोकांनी प्रत्यक्षात भगवान परमात्म्याला डोळ्यानं पाहिलं असेल, किती आनंद असेल त्या लोकांच्या जीवनात. एवढा आनंद, सगळे लोक नाचत होते. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. कारण काय होतं? बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढे एकरूप झाले होते, एवढे एकरूप झाले होते. किती एकरूप? तुका म्हणे